छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून जो वाद निर्माण झाला होता तो अखेर मिटलेला आहे। सोलापूर पोलीस प्रशासनाकडून खूप चांगल्या पद्धतीने हा वाद मिटवण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर अंजन गावातील ग्रामस्थ आहे। दादा, कशा पद्धतीने हा वाद मिटवला गेला? खरं तर महाराष्ट्राचा अगदी परत म्हणजे अगदी जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत होता। खूप म्हणजे नेमका कशा पद्धतीने वाद मिटला? खरं तर पहिल्यांदा जातीचा तेढ निर्माण करण्याचं काम हाकेने केलं आहे। ते आल्या इथं अंजनगावमध्ये आल्यापासूनच जातीचा तेढ निर्माण करण्याचं कारण चालू झालं आहे। आम्ही पहिल्यापासून एकच आमची भूमिका होती, त्यांनी सांगितलं आमच्या मंदिराच्या जागेत स्मारक येते तुमचं, तो पुतळा हटवा। आमचं पहिल्यापासून प्रशासनाला विनंती होती की त्यांची जेवढी जागा आहे 45 गुंठे ती त्यांनी मापून घ्यावी। त्याची मोजण्या जागे जर आमचं स्मारक आलं तर आम्ही काढून स्वतःहून घेतो, हे आम्ही त्यांना पहिल्यापासून भूमिका होती। आम्ही स्वतःहून लेखीही दिलं, मी स्वतः लेखी दिलं। आणि काल पालकमंत्र्याच्या इथं पालकमंत्री मोहोळमध्ये आल्यावर पालकमंत्री SP साहेब, कलेक्टर साहेब सगळे आले होते, IG साहेब होते। आमच्या संगनमतानं त्यांनी सांगितलं की सदर जागा ही मंदिर प्रशासनाने गेलेली आहे, तुम्ही दुसरीकडे तुम्हाला चांगली जागा देतो। ते जागा त्यांनी इथं आम्हाला उपलब्ध करून दिली। आणि त्यांनी सांगितलं आम्ही स्वतः एका दिवसात तुम्हाला शासकीय निगराणीत तुम्हाला ते स्मारक तिथून इथपर्यंत बांधून देण्याचं काम आमच्याकडे राहिले। आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि शासनाने आज आमचं स्मारक समोर बांधून दिले। आणि आताच माननीय आमदार साहेब आलते, माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील, त्यांनी उद्यापासून प्लेओव्हर ब्लॉक देण्याचं त्यांनी केलं आहे। त्यांचं कामही आता उद्यापासून चालू होईल। 1-2 लाख रुपयाचं प्लेओव्हर ब्लॉक देण्याचं काम केलं आहे। आणि आता अंजनगावचे जे पहिले इथं बसस्टँड होते पडजे झालते, ते बसस्टँड सोमवारी त्या पलीकडल्या साईडला त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे। दादा, नेमकं शेवटचा क्षण कसा होता? पोलीस प्रशासनाने खूप चांगल्या पद्धतीने हे सर्व हँडल केलं। शेवटचा क्षण कसा होता नेमका? शेवटचा क्षण म्हणजे चांगल्या प्रकारे पोलीस प्रशासनाने आपल्या शिवभक्तांना मदत केली। शिवभक्तांनी पोलीस प्रशासनाला चांगली मदत केली। ह्यात काय विषय दुसरा जातीवाद, एक अंजनगावचा वैयक्तिक जातीवाद काही नव्हता। ह्याच्या पलीकडे कारण बाहेरची लोक येऊन अचानक काहीतरी बोलणे, असं तसं बोलण्यामुळं जातीवाचक जास्त ते निर्माण होत होतं, तो मिटला। प्रशासनानं जास्त मदत केली मिटवण्यात, त्यांचं अभिनंदन करतो। एक प्रकरण आता म्हणजे याच्यावरून निर्माण बाहेर येतं आहे। मागे पण तिकडे चिखला गावात झालं, इथं पण झालं। नेमकं ह्या गावात सुरुवात कशी झाली? नेमकं काय प्रकरण काय झालं होतं हे नेमकं? ह्या गावात प्रकरण नेमकं आपण महाराजांचा पुतळा इथं उभा केला, नंतर त्यांनी फक्त सांगितलं की आमच्या जागेत पुतळा येते। आम्ही शिवभक्तांनी सगळ्यांनी जागेची मोजणी करायला सांगितली प्रशासनाला। त्यांच्या जागेत आला तर आम्ही स्वतःहून सांगितलं आम्ही काढतो, पण असं काय करण्यात आलं नाही की जागा मोजायला प्रशासन जागा मोजायला लागलं, हाक्याने त्यांची गचोरी धरली आणि सगळा वाद चिघळला। त्याच्यामुळं वातावरण तापलं होतं, पण प्रशासनानं हँडल करून सगळ्यांना गावांना मदत करून त्यांनी मध्यस्थी करून मोहोळमध्ये एक मीटिंग घेतली। संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत मीटिंग चालली। त्या मीटिंगद्वारे सगळं कलेक्टर साहेब असतील, IG साहेब असतील, आपले पालकमंत्री असतील, यांनी सगळ्यांनी समळ काढून मार्ग काढून त्यांनी आम्हाला जागा अवेलेबल करून दिली आणि त्याच्यामुळं वाद मिटला। आणि त्याच्यात काय तक्रार नाही, फक्त बाहेरच्या हाकेमुळं सगळा वाद पेटलेला होता, चिघळला पूर्ण। हाके हे बांधणं लावायचं काम करत किती होतं। दिवसापासून हे प्रकरण चालू होतं? 4 दिवसापासून, आज 4था दिवस आहे। खरं तर परवापासून जास्त मीडियामध्ये ते परवापासून जास्त मीडियापर्यंत बातमी पोचली आणि मीडियाने बी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। नेमका हा जो वाद आहे पोलीस प्रशासनाकडून खूप चांगल्या पद्धतीने हँडल करण्यात आलेला आहे। खरं तर मागच्या वेळेस चिखला गावात असंच प्रकरण झालं होतं। त्यानंतर आता हे म्हणजे अगदी 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन अगदी परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकत होती। कशा पद्धतीने हा वाद निर्माण करण्यात आला आणि याचं कारण काय होतं आणि आता कशा पद्धतीने मिटला वाद? तसं पाहिलं तर गेल्या 100 वर्षापासूनची अंजनगावची परंपरा आहे। धनगर बांधव आणि मराठा बांधवाची लोकसंख्या कमीत कमी 3000 आहे, धनगर बांधवाची लोकसंख्या 1000 आहे। पण ज्या दिवशी पहिल्या दिवशीचा प्रोग्राम पुतळ्याचा झाला, गाव पूर्णपणे शांत होतं। दुपारी 12च्या नंतर हाके सरांचा फोन आला आणि गावात तणावाचं वातावरण पसरलं। ज्यावेळेस हाके 4 वाजता इथं आला त्यावेळेस त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला। ॲक्च्युली उपोषणाला फक्त 30 ते 40 लोकं होती
आणि 30-40 लोक असताना मराठा समाजाची 2,500 ते 3,000 लोक एका बाजूला होती आणि ह्यांची कमीत कमी 40 ते 50 लोक फक्त होती. इतक्या 30-40 जणात 40-50 लोक असतानासुद्धा हाके स्वतः उठायचा आणि मराठ्याच्या लोकांच्या मॉबच्या दिशेने धावून जायचा. एक स्टंटबाजी करणारे माणूस आहे तो. म्हणजे जातीमध्ये समाजामध्ये फक्त विष पेरण्याचं काम ह्या हाकेसराच्या माध्यमातून महाराष्ट्रात होतं आहे. धनगर बांधवाचं आमचं 100 वर्षाचं पिढ्यानपिढ्यांचं नातं आहे. आजपर्यंतच्या इतिहासात धनगर आणि मराठा असं एकही केसेस ह्या 20 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये माढा तालुक्यात माढा पोलीस स्टेशनला आमची कधीही झालेली नाही. अजून पण आम्ही त्यांच्याबरोबर याच्यापुढे आमच्यावर हा त्यांनी कठीण प्रसंग आणला आहे. काय कारण नसताना नाहक मराठ्यांच्या मुलाला 150 ते 200 मुलांना पोलीस प्रशासनानं काही हाकेच्या सांगण्यावरून जे त्यांचे काही आमच्या गावातले आहेत नानादेव फरांडे जे आहेत पट्टण कुलवडीचे पुजारी ह्यांच्या माध्यमातून आमचं असं मत आहे त्यांनी मुख्यमंत्र्यावर प्रेशर आणलं आणि ह्या गोष्टीचा त्रास मराठा बांधवांना भरपूर झाला. आमच्या कमीत कमी 70 स्त्रियांना त्यांनी लाठीचार्ज करून लहान 30-40 मुलं सुद्धा ह्यात छोटी मोठी सापडलेत. 12-13 जणांचे पाय मोडलेत, कोणाचे हात मोडलेत. तर इतका त्रास त्यांनी आम्हाला ह्या माध्यमातून दिला आहे. तर फक्त हा जी प्रोग्राम झाला आहे तो फक्त हाकेसरामुळे झाला आहे आणि ही महाराष्ट्राला फार मोठी लागलेली कीड आहे. ही वेळेच नाही थांबवली तर ह्या महाराष्ट्रात विध्वंसक झाल्याशिवाय थांबणार नाही. नेमकी ही जी सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून, नेमकं ही पूर्वस्थिती काय होती, कशा पद्धतीने स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलं, त्याचं म्हणजे तसं पाहिलं तर त्याच्यानंतर घडामोडी. ही जी जागा आहे ही 10 गुंठ जागा ग्रामपंचायतीनं बक्षीसपत्र म्हणून मंदिराला दिलेलं आहे. त्याच्यापैकी 7 गुंठ्यामध्ये त्यांनी सभामंडप बांधलेला आहे. ऑलरेडी ग्रामपंचायतीची ह्या परिसरामध्ये 3 गुंठ जागा अजून पण शिल्लक आहे. तर आमचं असं मत होतं तुम्ही 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला 10 गुंठ ग्रामपंचायतीने दिली पण तुम्ही ते टोटली बांधलेलं नाही, तुमचं ते 3 गुंठ शिल्लक आहे. तर ते राहिलेल्या 3 गुंठ्यापैकी फक्त आम्हाला 6x10चा पुतळा अशी फार मोठी आमची जागा नाही आणि ती बी मंदिराच्या मंदिरापासून 50 ते 60 फूट अंतरावर ही मंदिराचा पुतळा. साधारण कोणत्या ठिकाणी हा जो स्पेस इथं का, ती बाज वगैरे तिथं का, बाजेच्या पुढे हा ते हा 2 माणसं आहे. हे धोत्रे बाबा बसलेले तिथं का, इथं हा चिंचेच्या पाशी चिंचेपाशी मंदिरापासून साधारण 100 फूट अंतरावर हा पुतळा बसवला होता. पण मीडियाच्या माध्यमातून हाकेने एकच पसरवलं की मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा आहे. पण वास्तविक पाहता तसं नाही. मंदिराचं प्रवेशद्वार आणि पुतळा ह्यात 100 फुटाचं अंतर आहे. हा 100 फूट हा म्हणजे लेफ्ट साईड हो 100 फुटाचं अंतर आहे. तर जाणीवपूर्वक वेगवेगळ्या वावड्या उठवून किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाला दाखवून मराठा समाजाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी काय नाही. ही विध्वंस प्रवृत्ती जी आहे धनगर समाज आणि मराठा समाज इथून पुढेही आम्ही अतिशय चांगल्या समाधानानं आनंदानं राहणार. त्यांचा आम्हाला त्रास नाही, आम्ही त्यांना कसलाही त्रास देणार नाही. नेता काही पण करू पण दोन्ही समाजांनी एक राहिलं पाहिजे सगळं. तर अगदी खरं आहे. तसं पाहिलं तर आमचं धनगर समाजावर भरपूर प्रेम आहे. आमचं एक श्रद्धास्थान आहे ते आणि आमच्यात म्हणजे ग्रामदैवत आहे. आमच्या अंजनगावचं फार वर्षाची परंपरा आहे त्यांची. आमचा त्यांना एकही माणूस कधी साधी एक शिवीसुद्धा देणार नाही. मारायचा हाणायचा हा विषय फार पुढचा आहे. पण छान लोक आहे त्यांच्यामध्ये, छान लोक आहे असं काही नाही, सगळ्यामध्ये छान लोक असतात असं काही सुद्धा लोक चांगले आहेत. पण हे फक्त जे झालं आहे ते लक्ष्मण हाक्यानं केलेलं आहे, दुसऱ्या हा विषयच नाही. हे त्यांची जी काही कोणी असलेली जी 4-5 टकूचे त्यांनी हा प्रसंग घडवला आहे. ह्याच्यात ह्यांचा सुद्धा रोल नाही. समाजाचा काहीच विषय नाही याच्यामध्ये. त्यांनी बळजबरी करून हाके सरांनी त्यांना प्रेशर आणून उपोषणस्थळी बसवलं. ह्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. हाके आले, जरांगे पाटील पण येणार होते असं सांगण्यात आलं होतं, मग ते आले होते का? मग आज वातावरण चिघळल्यानंतर जरांगे दादांचा आम्हाला असा फोन आला की बघूया आपण सर्वांनी मिळून हा व्यवस्थित तोडगा काढू. तर गावात लोकसंख्या 2,500-3 हजार मराठ्यांची आहे, बाकीची सगळी ओबीसी म्हणून 3,000 आहेत. तर सगळं बांधव आपण एक ठिकाणी करू आणि ह्यातनं एक योग्य तोडगा काढू असे जरांगे दादांचा निरोप आला. तर दादांना त्या गोष्टीवर आम्ही या म्हणले. पण प्रशासनाने त्या अगोदरच आमचे शेजारचे आदरणीय राजेंजी पाटील साहेब ह्या परिसरात एक 12-15 गाव आहेत की त्यांच्या नेतृत्वाला अगदी त्यांचा शब्दसुद्धा आम्ही कधी मोडत नाही. तर त्यांच्या शब्दाखातर त्यांनी सकाळी इथं आले आणि त्यांनी सांगितलं की
गावाचा वाद कायमचा मिटवायचा असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल. तर सगळे गावकरी तयार झाले. त्या दृष्टिकोनातून राजन मालकाने आम्हाला सगळ्याला विनंती केली की तुम्ही हे मी सांगाल ते ऐका, मी चुकीचं सांगणार नाही, मी कुठल्या समाजावर अन्याय करणार नाही, त्यांच्यावरही करणार नाही आणि तुमच्यावरही करणार नाही. तर ते आमचा त्यांच्यावर 100% विश्वास आहे. अगदी म्हणजे ते व्यक्तिमत्व तसं आहे. मग त्यामुळं आमचा विश्वास 100% असल्यामुळं आमचा मराठा बांधव एक मुखाने तयार झाला. त्यांनी जो सांगेल ते निर्णय आम्ही मान्य केला. एस.टी स्टँडची जागा त्यांनी आम्हाला एक 5 गुंठ दिली. ती ग्रामपंचायतीची जागा आहे पण एस.टी स्टँडची आहे. पोलीस प्रशासनाकडून काय सतर्कता म्हणजे काय काळजी घेण्यात आली आणि कशा पद्धतीने सगळं हँडल केलं? पोलीस प्रशासनानं भरपूर सहकार्य केलं बरं का, त्यांचं काय अडचण नाही. पण पोलीस प्रशासनाला आमच्या गावामुळं म्हणजे गावाची लोकसंख्या तशी रचना भौगोलिक परिस्थिती पाहिली तर 2 किलोमीटरचं गाव आहे. मग गाव एका बाजूला राहिलं, हा जे प्रोग्राम आहे पुतळ्याचा ती एका बाजूला आहे. तर नाहक त्यांना त्रास, त्यांना पाणी पण 2-2 दिवस मिळालं नाही. बापरे. म्हणजे पोलिसांना ह्या गोष्टीमुळं अगदी सगळेच भरडले जातात. पोलीस बांधवांना आणि आम्हाला वाईट वाटायचं. तर आम्ही घागर पाणी घरी गेलो आणि पोलिसांना घागरभर पाणी आणून दिलो. काय महिला म्हणजे कमांडो पथक होतं, राज्य राखीव पोलीस दलाचं पथक होतं, त्यांना आम्ही 5-5, 10-10 किलो पोहे घरी करायचो आणि त्यांना एक 400-500 पोलीस असायचे. म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही आमच्या प्रयत्न, ग्रामीण छोट्या गावात एवढं हॉटेल नाही काही, जेवढं जमल तेवढं आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना सुद्धा सहकार्य केलं. त्यांचा काय दोष आहे, ती एक आपल्यासारखीच बांधव आहेत. अशा दृष्टिकोनातून आम्ही त्यांना भरपूर सहकार्य केलं. आम्ही तर आमचा त्याच्याबद्दल काय रोष असायचं काय कारण नाही. जरी त्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला असला तरी पण आम्ही त्यांच्यावर नाराज नाही. कुठंतरी कुठल्या तरी गोष्टी चुकल्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. ते पण पर्याय त्यांच्याकडे काय राहणार नाही. म्हणजे शेवटी हे एक वास्तव आहे. म्हणजे शेवटी म्हणजे कुठलीही माणसं जाणून बुजून करत नसतात. त्यामुळं पोलीस प्रशासनाचं भरपूर सहकार्य आम्हाला लाभलं, काय अडचण नाही. पूर्वस्थिती धनगर बांधव आणि मराठा बांधव यांच्यामध्ये कधी वैर नाही, कधी भांडण नाही, कधी काही नाही, काही सुद्धा कारण नव्हतं. परंतु काही कारणास्तव पुतळा अचानक बसवण्यात आला आणि बसवण्यात आल्यामुळं त्यांनी धनगर बांधवांनी म्हणजे इथं नको पुतळा, आमच्या देवस्थानाला थोडंसं आडवं येते, दुसरीकडे बसवा, अशी जागा देतो, तशी करतो, असं तसं विषय झाला. अच्छा. आणि सगळं होऊन सुद्धा शेवट जो प्रकार घडलेला आहे शेवटचा, आता जे गावामध्ये शांतता आहे, 3 दिवस झाले दुकानं बंद होती, सगळं बंद होतं. परंतु राजन मालक आमच्या शेजारचे आमचे मित्रच आहेत ते, आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला आमच्या मराठा कार्यकर्त्याची मंडळी आहे त्यांना हाताळलं आणि त्यांचा शब्द आम्ही पाळून त्यांच्यामुळं हा वाद संपुष्टात आलेला आहे. खरं तर मागं चिखला गावात पण असंच प्रकरण झालं होतं. आता पण तुमच्या गावात हे प्रकरण वाढतं होतं, म्हणजे वातावरण अगदी खूप वाढलं होतं. असं व्हायला नाही पाहिजे. हे असं काय होतंय नेमकं? असं व्हायला नाही पाहिजे ते मान्य आहे. परंतु जे हाके जे होतं ना, हाके म्हणून एक कोण कार्यकर्ता आहे धनगर समाजाचा, त्या हाकेमुळे सगळे रान पेटले. त्यानं फक्त इथं आला, ते इथे येण्याचं कारण काय होतं, म्हणजे नेमकं काय? त्यांच्या समाजाचे धनगर समाजाचे असल्यामुळे आले, ते कार्यकर्ते असल्यामुळे आले. आणि आल्यानंतर त्यांनी एकच शब्द इथं टाकला की काही जरी झालं, मेले तरी चालेल, परंतु इथून उठायचं नाही. 3 दिवस रोड बंद आहे, मुलांच्या परीक्षा आहेत, त्या शाळेला जाण्याची अडचण आहे, बराच प्रॉब्लेम आला 3 दिवस. पण आज राजन मालक येऊन आम्हाला हे गावामध्ये शांतता प्रस्थापित करणारे फक्त एकमेव ते देवच म्हणावं लागेल आमच्या चित्रात. हा, राजन मालक अनगर. पोलीस प्रशासनाकडून याची काय खबरदारी घेण्यात आली, कशा पद्धतीने हँडल केलं? प्रशासनाकडून व्यवस्थित खबरदारी, त्यांच्यावर काय आम्ही नाराज नाही. खरं तर खूप मोठी गैरसोय होती, कारण की 2 समाजामध्ये तेढ निर्माण होतो, वाद निर्माण होतो, आणि पोलीस प्रशासनाला अशा खेडेगावामध्ये खाण्यापिण्याची सोय नसते, काही नसते. त्यांची खूप मोठी गैरसोय होती मेन म्हणजे. नाही, ते कसं झालं, शेजारच्या लोकांनी जिथे आपल्या स्टॉपवर जिथं ज्या बूथवर कोण थांबले त्यांनी आपलं घरी येऊन चहा पाणी करत होते, कोण नाश्ता देत होतं. जेवणाचा प्रोग्राम केला. हा, जेवणाचा प्रोग्राम केला. आम्ही त्यांच्या जेवणाचा प्रोग्राम केला. आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणाची सोय केली. आम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून ZP स्कूल माडा अंजनगाव इथं आम्ही दाल चावल त्यांना खाऊ घातलं, कलिंग खाऊ घातली, चहा पाणी केलं, सगळी व्यवस्था त्यांची केली. म्हणजे कुठलीच गैरसोय नव्हती होती. गैरसोय आम्ही संडास बाथरूम सोय केली. स्वतःच्या बंगल्यावर मी त्यांना राहण्याची सोय केली.
बाकी ह्याच्यापेक्षा आम्ही काही साहेब बोलू शकत नाही. आय एम सॉरी. हां दादा 2 मिनिटं. दादा खरं तर चिखला गावामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला होता. आता तुमच्या गावात पण हा वाद निर्माण झाला. तुम्ही तर म्हणता अगदी लाठीचार्जपर्यंत प्रकरण गेलं. कायदा व सुव्यवस्थेचा अगदी प्रश्न निर्माण झालाच होता. काय का घडतं अशा ह्या घटना नेमका? त्या गावात असं घडलं, ह्या गावात नेमकं कशा पद्धतीने ही घटना घडली? वास्तविक पाहता असा प्रसंग घडायचं काही कारणच नाही. एक गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा आहे. धनगर बांधव आणि मराठा बांधव आणि इतर ओबीसी बांधव ह्या अंजनगावमध्ये कमीत कमी 15 जातीचे लोक राहतात. अच्छा. नुसता मराठाच नाही. लोकसंख्येनं मराठा साधारण 3000 लोकसंख्या आहे. धनगर बांधव 1000 ते 1200 आहेत आणि ओबीसी 2000 आहेत. अशी गावची लोकसंख्या कमीत कमी 6000 आहे. तर ह्या सगळ्याचा समन्वय म्हणून गाव अतिशय गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा आहे. फरांडे महाराज असतील, मोठे फरांडे महाराज असतील, ह्यांचं एक योगदान ह्या गावासाठी लाभलं आहे. आमच्या गावाचं नाव म्हणून अंजनगाव खेलोबा जे नाव आहे का, ते ग्रामदैवत खेलोबा या नावानं ते देवस्थानाच्या वरूनच नाव, आणि देवस्थान खूप मोठं आहे म्हणजे. ह्या मंदिराची ओळख म्हणजे या गावाचं नावच अंजनगाव खेलोबा आहे. ही गावची आमच्या राज्यभर ओळख अंजनगाव खेलोबा नेमकं खेलोबा खंडोबा खेलोबा नेमकं काय? हे आमचं फक्त खेळ खेलोबा मंदिर हे आमच्या अंजनगावचं ग्रामदैवत आहे. अच्छा. आणि ते जे मुख्य पुजारी आहेत ते आता जे उपोषणाला बसले होते हां हां. ते त्याचे मुख्य पुजारी आहेत. अच्छा. हां, बाकी काय म्हणजे ह्यात वावगा असं काहीच नाही. त्यांचा आमचा वाद असण्याचं काही कारणही नाही. छोट्या मोठ्या थोड्याशा चुकामुळं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक या ठिकाणी ठेवण्यात आलं, म्हणजे तुम्ही त्यांना विचारून ठेवण्यात आलं का कशा पद्धतीने ठेवण्यात, कसं काय झालं ते? तसं नाही. विषय असा झाला की अंजनगाव ग्रामपंचायतीनं गेल्या 2008 साली ह्यांना 10 गुंठ जागा बक्षीसपत्र करून दिलेले आहे बरं. सभा मंडपासाठी. अच्छा. त्याच्यापैकी त्यांनी 10 गुंठे 10 गुंठ जागा बक्षीसपत्र करून दिलेले आहे. त्याच्यापैकी 7 गुंठ जागावर त्यांनी बांधकाम केलं आहे. मग आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, राहिलेली जागा ही 3 गुंठ शिल्लक आहे. मग आमचा गावकऱ्याचा असा समज आहे की जी तुमची रिकामी जागा आहे ही ग्रामपंचायतीनं तुम्हाला आम्ही दिलेली आहे. ते बी ग्रामदैवत आमचंच आहे, म्हणजे असं वेगळं काय नाही. बरोबर. पण ह्या 3 गुंठ्यापैकी 6x10चा फक्त पुतळा आहे. पुतळा म्हणजे काय भलं मोठं असं मारक 5 गुंठ्याचं असं काहीच नाही. 6x10चा पुतळा आम्ही छोट्याशा कोपऱ्यात एका जागेमध्ये मंदिरापासून 50 फूट अंतरावर बसवलेला आहे. त्यामुळे वाद होण्याचं काही कारणच नव्हतं. पण एक ठराविक समाज, त्यांच्या समाजातले 10 असतील, आमच्या समाजातले 10 असतील, ह्या गोंधळामुळे हा प्रसंग ओढावला आमच्या. परंतु ते 10 आणि हे 10 याच्यामुळे पूर्ण समाज वेठीस धरला जातो. हो, सगळ्या समाजाला ह्यामुळं मराठा समाजालाही त्रास झाला असेल, त्यांनाही झाला असेल. पण आज 4 दिवसानंतर व्यवस्थित तोडगा तसं पाहिलं तर हे होतच नव्हतं. पण लक्ष्मण हाकेसराची एंट्री ह्यात झाली तर, आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी एंट्री केली की प्रकरण चिघळलं. अगोदर तसं काहीच नव्हतं आणि भांडण व्हायचंही काही कारण नव्हतं. आपापसात मिटिंगा बसल्या होत्या, हे सगळं व्यवस्थित मिटत होतं. पण एक जातीवादी प्रवृत्ती ह्या गावात घुसली आणि जितकं भांडण लावण्याचा प्रयत्न होतंय तेवढा त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. असं तुम्हाला का वाटतं? असं काय झालं का तुम्ही असं बोलताय? पाहिलं तर ज्या दिवशी पुतळा बसवला त्या दिवशी एका बाजूला 1000 मुलं होती आमच्या मराठा समाजाची वास्तविक पाहता, आणि त्यांच्या समाजाची 100 माणसं बसली होती. तर 100 माणसं ज्यावेळेस बसली होती ती निवांत बसली होती, आम्ही निवांत बसलो होतो. विदारक स्थिती अशी कशीच म्हणजे वाईट परिस्थिती शांततेत त्यावेळेस मोजून पोलिस फक्त 10 ते 12 होती. अच्छा. आणि परिस्थिती अतिशय व्यवस्थित नियंत्रण होती. ज्यावेळेस हाकेसराची एंट्री झाली त्यावेळेस पहिल्यांदा हाकेसर गाडीतनं उतरले की मराठ्याच्या मापच्या दिशेनं धावून गेले, काहीच कारण नसताना, म्हणजे काहीच नव्हतं, उगीच त्यांच्या अंगावर डायरेक्ट धावून. तर 1000 लोक ज्यावेळेस पुढे असते ती आणि एक माणूस उगाच त्यांच्या अंगावर धावून जात असेल तर हे समाजाला न पटणार आहे. मग समाज विनाकारण आक्रमक झाला आणि मग इकडनं छोट्या मोठ्या घोषणा दिल्यामुळे अजून समाज बिथरला. मग अशामुळं वाद चिघळत गेला. आणि हाकेसरांनी एका रात्रीत आणि 2 दिवसामध्ये फक्त पेटवण्याचं काम केलं, बाकी काहीच केलं नाही दुसरं. जितकं पेटवता येईल तितकं पेटवायचं काम केलं. हॅलो, अंजनगावच्या वतीनं अंजनगावच्या लोकाप्रमाणे जर नियोजन झालं असतं तर जागेवर मिटलं असतं. उपळाय खुर्द, लोंडेवाडी, विठ्ठलवाडी ह्या गावातून लोक जेव्हा इथं आली त्यावेळेस ह्याचा काय म्हणते त्याला स्फोट झाला. आणि त्या अगोदर 6:30 वाजता ग्रामस्थांनी सगळं मिटवायचा प्रयत्न केला होता. हां, सगळं मिटवायची तयारी होती. त्यानंतर जेव्हा लोंडेवाडी, खैरेवाडी, विठ्ठलवाडी
ह्या गावातून लोक जेव्हा 100-500 लोक आली त्यावेळेस स्फोट झाला, त्यामुळेही माणसाला उठलं, तो विषय वाढला. ही लोकांचं भूमिका नाही, ही पुढाऱ्यांची भूमिका आहे. म्हणजे तुमचं मत आहे की त्यांनी सामंजस्याची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे. अगदी खरं आहे, सामंजस्य भूमिका घ्यायलाच पाहिजे होती. पण विध्वंस बोलणं, स्फोटक बोलणं, स्टंटबाजी करणं, छोट्या छोट्या गोष्टीचं व्हिडिओ प्रसारित करणं, ह्या गोष्टीचा सगळ्यांना त्रास झाला. म्हणजे आणि मराठा समाज त्यात नाहक भरकटला. जातीनं मराठा समाज ह्या गावामध्ये निम्मा आहे, ही अगदी रास्त भूमिका आहे. पण प्रसारमाध्यमाला हाके सरांनी सांगितलं ह्या गावात 70% समाज आहे. त्यांनी ह्या गावाची जनगणना करून बघावं. अजून कधीही ह्याच्यासाठी त्यांनी 10-5 माणसं मापावी. खरंच धनगर समाज ह्या गावात किती आहे ह्याची चौकशी करावी. चुकीचा संदेश समाजात पसरवायचा, वेगळं काहीतरी गणित बिघडवायचं, समाजात तेढ निर्माण व्हायचं काम फक्त हाके करतोय. कोणाच्या माध्यमातून करतोय हे आम्हाला माहीत नाही, पण ह्या माणसाला वेळीच थांबवलं पाहिजे. हे शासनासाठी हिताच आहे. जरांगे पाटील पण येणार होते, मग ते आले नाही. मग जरांगे पाटलाचा आज आदर्श म्हणजे जरांगे पाटलाचा आजचा दौरा होता. जरांगे पाटलाने आम्हाला फोन केला, आपण धनगर बांधवांना एक ठिकाणी बसू, सगळ्या बांधवांना बसू, मराठा बांधवांना बसू, आपण सगळा समाज एक ठिकाणी करू आणि एक योग्य प्रकारचा चांगला तोडगा काढू. आज नाही मिटलं म्हणजे कालचा निरोप आहे, आज नाही मिटलं तर बघा मी उद्या येतो, सगळ्या समाज बांधवांना आपण एक ठिकाणी करू, त्यांनाही बोलू, आपल्याही समाजाला बोलू आणि इतर सगळ्या जाती बोलू आणि एक चांगल्या प्रकारचा स्वच्छ तोडगा काढू. त्याप्रमाणे आम्ही त्यांची आज वाट बघत होतो. पण योगायोगानं रात्री 1:30 वाजता हा निकाली प्रश्न निघाला, त्यामुळे जरांगे दादाचा हा दौरा कॅन्सल झाला. 1:30 वाजता नेमकं काय झालं, कोण कोण आलं होतं आणि काय 1:30 झालं? वाजता आमच्यातली एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सरपंच साहेब, डेप्युटी सरपंच, सोसायटीची लोक असतील, एक जाणती माणसं, एक 5 लोक आमची राजन मालकाच्या घरी गेली, म्हणजे अनगरच्या कारखान्यावर विश्रामगृहावर गेली. राजन पाटील, अभिजिताबा पाटील असतील, जयकुमार गोरेभाऊ असतील, हे सगळ्यांनी मिळून IG साहेब असतील, SP साहेब, कुलकर्णी साहेब असतील, एक 7-12-15 लोकांनी बसून ह्याच्यावर एक योग्य तोडगा काढला आणि निर्णय निकाली दिला. हे प्रश्न कुठेतरी मिटला पाहिजे. म्हणजे आम्हाला पटलं. आम्ही बहुतांश राजन मालकाचा ऐकतो. आमच्या गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावर राजन पाटलाचं गाव आहे. जरी ते मोहोळ तालुक्याचे आमदार असले, माझे आमदार, तरी पण त्यांचं प्रभुत्व आमच्यावर आहे. आमच्या माढा तालुक्याचे आमदार अभिजित आबा आहेत, त्यांचंही व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांचंही ह्याच्यासाठी भरपूर योगदान लाभलं आहे. त्यांनी 2 दिवस मुक्काम मंदिरात केलेलं आहे. कोणी? अभिजितबा पाटलांनी. अच्छा. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन, त्यांनीही चांगलं काम केलं आहे. सगळ्याचं योगदान भरपूर, राजन पाटील असतील, अभिजिताबा असतील, जयभाऊ गोरे असतील आणि शासकीय लोक असतील. अशा घटना घडल्या नाही पाहिजे, यासाठी गावकऱ्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? नाही, आता इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही मराठा बांधवांना सूचना केली, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, म्हणजे सगळ्या माता भगिनी असतील, जेणेकरून आपण दोघांमध्ये जितकं चांगलं वागता येईल तितकं वागण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याशी आपण जितकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करू, ते आपल्याबरोबर चांगलं वागतील, इतका 100% विश्वास आम्हाला आहे. तुला काय बोलायचं तुझ्या मनातलं बोल. दादा, हे जे तुमच्या गावामध्ये जे प्रकरण घडलं आहे, खरं तर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि अगदी महाराष्ट्रभर याची चर्चा होते आणि खरोखर सगळ्यांचं लक्ष लागतं की तणाव वाढतो काय, कारण की समाजाचा प्रश्न आहे. आणि काय हे नेमकं कशी सुरुवात झाली, आता हे कसं मिटलं नेमकं? ही सुरुवात काय झाली, शिवभक्त तरुणांनी पुतळा आणला. ही फक्त म्हणजे खिलोबा मंदिराची जागा जी आहे ॲक्च्युली, ही पोरं जी काय म्हणत होती, खिलोबा मंदिराची जागा जी आहे ती तुमची घ्या, बाकीच्या जाग्यात काय आमचा संबंध नाही, म्हणजे आम्ही पुतळा ठेवू. मग असं ठरलं होतं की मालकापाशी गेल्यावर सांगितलं की मालकापाशी गेल्यावर असं ठरलं होतं की जागा जर मापली, ही जर मालक म्हणजे आपले राजन मालक म्हणते. ते जागा जर मापली तर त्यांच्या जागेत जर आला तर तुम्ही काढू शकता का? तर आमची पोरं म्हणली काढू शकतो. पण त्यांनी रात्री 1:30 वाजता समधी कागदपत्र फिरवली म्हणजे कोणी फिरवले? हे धनगर बांधवांनी फिरवले म्हणजे काय? लपंडाव केला. अच्छा. हां, मग 82 जी माणसं जी होती मापायला जी काल आलती, तुमच्यामध्ये काही गटबीट आहे का काय? नाही समाज का गट आहे नेमकं? गट 4 आहेत आमच्या. हां, पण ते गटाने केलं का समाजाने केलं? मग कारण गावगुंडी पण असते इथं. गटाने केलं म्हणा. वैयक्तिक समाजाने केलं. रान जे मापलं काल रान मापल्यावर लक्ष्मण हाक्याने त्या प्रशासनाला धरलं
धक्काबुक्की केली तरी पण ह्या लोकांनी काय त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. अच्छा. हां, आक्षेप घेतला नाही. कोणी मापायला आक्षेप नाही घेतला? शासनानं, हां शासनाचीच माणसं होती ना. हां म्हणजे हां, मापायचं नाही. बरोबर. मग आमचा ग्रह काय झाला की बाबा रान मापलं तर ही पुतळा त्यांच्या जागेत जात नाही, ही 82 जागेत जाते. राईट राईट राईट. मग ती 82 लोक म्हणली ही आमचा जागा नाही, त्यांचीच जागा आहे. त्याच्यामुळे हे पुतळा परत फिरवला, अच्छा. शिफ्ट केला इकडं. कारण लक्ष्मण हाके आल्यामुळंच हे पेटलं रान. गावातल्या गावात आपण मिटवायचं ठरलं होतं, मिटलं होतं मालकापाशी. बरोबर. हे असा प्रकार झाला आहे. ते आले आणि पेटलं म्हणजे असं त्यांनी काय केलं का हे वातावरण पेटलं असं तुम्हाला वाटतं? नाही, ते काय म्हणले आम्हाला फक्त लक्ष्मण हाक्याला आत येऊ द्या, ते आले की आम्ही उपोषण माघारी धरतो, अच्छा. उठतो. हां पण ते आल्यावर ते लक्ष्मण हाके उठलाच नाही आणि बाहेर व्हायला केलं की आमचं मिटलं, आपापसात मिटलं आहे. आणि रातच्या धरणं ते हे बंद करून टाकले, मोबाईलचं नेटवर्क बंद केलंय. बंद करून टाकलं. त्याच्यामुळे लोकांना तर अनेक बाहेरगावचे लोक आले असते आणि पोलिसांनी आम्हाला लाठीमार केला पहिल्या दिवशी. बाहेरगावच्या आल्यामुळं आम्ही अंजनगावातली लोक शिवप्रमुख वाचलं, त्यांनी पाय मोडलं, हात मोडलं पोलीस प्रशासन. तरी पण आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशीपासून त्यांना खायला प्यायला पोलीस म्हणजे डिपार्टमेंटला दिलं, त्यांची काय उणीव बाजू दिली नाही. मग त्यांचंसुद्धा एका दिवशीनं खरं गोंधळ होऊ नये म्हणून, पण ते अचानक लाठी हल्ला केला. ते लाठीचार्ज का केला नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? हे पुतळा काढायला ते ना ते. अच्छा. हां, मग पुतळा काढायला आल्यावर इथली गावातली लोक पुतळा काढायचा नाही, काय निर्णय असेल ती समाजात बसून आपलं मिटवू. बरोबर. पण ह्याने काय मिटवू दिला नाही, त्याने हॅडरा बोलवला, हे केला. आमच्यातली लोक गेली अडवायला. मग तिथं पोलीस स्टेशनची मागं पुढे गाडी असताना त्याने हितनं जाणाऱ्या लोकांना मारलं. चुकतंय. नाही नाही, ही पोलीस प्रशासनाला काय केलं, ग्रामस्थ लोकांनी दगडफेक केली, पोलीस प्रशासन पेटलं. अगोदर जर पोलीस प्रशासनाला दगडफेक व्हायला लागली, त्यांचा जीव त्यांना वाचवायला पाहिजे का नको? बरोबर. त्यामुळं पोलीस प्रशासकांनी दगडफेक आटवायसाठी लाठ्याला चार्ज केलाय. बरोबर. बस यापेक्षा मला काय म्हणतो. हे असं प्रकरण झालेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद तुमचा.